न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। भाजपा नेते कोकण ठाणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या फंडातून रत्नागिरी जिल्ह्यातील 80 शाळांना संगणक संच आणि प्रोजेक्टरचं वितरण। कोरेगाव नांदगाव खारी येथे रोलर खाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू प्रकरणी चालकावर गुन्हा। नांदिवली गावात अवैध बेकायदेशीर दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड, एकावर गुन्हा। सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आणि भडगाव ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात। सविस्तर वृत्त। संगमेश्वर तालुक्यातील ड्राईव्ह इन लॉन्स धामणी येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी कोकण ठाणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील एकूण 80 शाळा आणि 2 वाचनालयांना आवश्यकतेनुसार संगणक संच आणि ओव्हरहेड प्रोजेक्टरचं वितरण करण्यात आलं। रत्नागिरीतील शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी पुढे येतात, मात्र त्यांना शालेय वयातच संगणक आणि प्रोजेक्टर आदींच्या वापराची सवय व्हावी, शालेय कामकाजात सरलता यावी या उद्देशाने आमदार फंडातून या साहित्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आलाय। जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ उल्का विश्वासराव, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक मनोज पाटणकर यांच्या उपस्थितीत या साहित्याचं वितरण करण्यात आलं। खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नांदगाव गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी सपाटीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी रोलरचा वापर केला जातो। याच कामासाठी रोलरचा वापर करताना आणि नांदगाव खारी दरम्यान गावाच्या चढावात रोलर चढत असताना रोलरचा ब्रेक फेल झाल्याने रोलर कंट्रोल करण्यात अपयश आल्याने आपला जीव वाचवण्याच्या नादात उडी मारल्यामुळे रोलर खाली सापडून राहुल रंगराव पवार वय 42 या तरुणाचा रोलर खाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली। या प्रकरणी स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत आणि रोलरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयत राहुल रंगराव पवार याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस करत आहेत। खेड तालुक्यामधील 18 गाव वांद्री भागातील नांदिवली गावातील केलेवाडीत सुरू असलेल्या अवैध आणि बेकायदेशीर गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून 1300 रुपये किमतीची 25 लिटरच्या गावठी हातभट्टीच्या दारूचं रसायन जप्त करून लक्ष्मणराव आखाडे वय 58 यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील उच्च माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन 11 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता संचालक संजय बुटाला यांच्या हस्ते आणि संचालक आनंद कोळेकर, बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकजभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। तसेच माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन अजित बुटाला, शैलेशभाई सुरा, नितेश बुटाला, संकेत बुटाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं। या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गेल्या काही दिवसापासून घंटागाडी बंद असल्याने भडगाव, चाकाळे, खोंडे या गावात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं बघायला मिळतंय। या कचऱ्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी भडगाव ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली। ओंकार उसरे यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती दीपवाहिनीशी बोलताना त्यांनी दिली। यावेळी माजी पंचायत समिती सभापती अपर्णा नक्षे, ओंकार उसरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या शहराच्या खेड शहराच्या एकदम जवळ असलेली ग्रामपंचायत आहे। या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत। त्याचप्रमाणे ह्या भडगाव गावामध्ये आपली घंटागाडी बंद असल्या कारणास्तव हा जो काही कचरा रस्त्या साईडला पडलेला आहे तो आम्ही स्वखर्चातून मी हे केलेला आहे। आणि या ठिकाणी आहे आमच्या भडगावच्या बाउंड्री सुरू व्हायच्या अगोदर बाउंड्रीतच आहे आणि पुढं आमच्या चाकळ्यामध्ये परत नांदीप शाळा किंवा नवानगर ज्या ठिकाणी जो कचरा पडलेला आहे
तो आज आम्ही या उचलून केलेली आहे याच्यामध्ये. याच्यापुढे असं कचरा म्हणजे म्हणजे लोकांना सुद्धा एक विनंती आहे की विनाकारण कचरा या ठिकाणी टाकू नये. तर काही दिवस घंटागाडी बंद असल्यामुळे हा घनकचरा जो रस्त्यावर टाकला गेला आहे त्याच्यामुळे रोगराई म्हणजे आपल्या गावामध्ये पसरते. आणि भडगाव, चाकाळे आणि खोंडे यांनी जो रस्त्यावरती आपला घनकचरा टाकला आहे तो टाकू नये. आणि जो घनकचरा या ठिकाणी साठलेला आहे तो ओंकार शेठ उसरेंच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्याचं काम मोठं ते करत आहेत. ठिकाणी भाडगाव खोंडे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचे स्वच्छता मोहीम या ठिकाणी चाललेली आहे. माननीय कैलासवती सुरेश शेठ उसरे यांचे चिरंजीव ओंकार यांच्या माध्यमातून स्वखर्चाने स्वतः वैयक्तिक हा खर्च करतायत. आणि ज्या ठिकाणी भाडगावच्या सीमेवरती दोन्ही ठिकाणी शेवरवाडी असो अगर खेडच्या सीमेवरती असो जो कचरा साचलेला आहे, ज्ञानदीप त्याचप्रमाणे नवानगर अशा ठिकाणी 4 ठिकाणी जो कचरा साचलेला आहे तो घंटागाडी बंद झाल्यामुळे साचलेला आहे. आणि तो आज त्यांच्या वैयक्तिक खर्चाने हा स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. खेड येथील पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिकांना इतके महिने होऊन अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने खेड तालुका काँग्रेस पार्टीतर्फे 12 डिसेंबर 2023 रोजी खेड तहसीलदार कार्यालय येथे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं खेड तालुका काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे. नागपूर राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अभ्यास वर्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आज विधान भवनात झालं. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार आशिष शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शहरातील छत्रपती शिवाजीनगर चौकालगतच्या रस्त्यावरून घरगुती नळ जोडणीचा लोखंडी पाईप गेल्या काही दिवसापासून फुटला आहे. जलवाहिनीतून दोन्ही वेळेला पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे तेथील रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. त्यातच काही ठिकाणी फुटलेल्या मुख्य जलवाहिनीसह टोलेजंग सदनिकातून पाणी वाया जात आहे. छत्रपती शिवाजीनगर येथे गेले अनेक दिवस अंतर्गत रस्त्यावर फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे चिखल झालाय. तरी नगर प्रशासनानं जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी जनसामान्यातून करण्यात येते. खेड तालुका रोहिदास समाजसेवा संघाचे सेक्रेटरी सुभाष खोपकर यांना मंडणगड तालुका प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश शिरीषकर, कार्याध्यक्ष प्रकाश हेलगावकर, संघटक परशुराम पेवेकर, सहसेक्रेटरी श्रीकांत देवळेकर, कॉस्ट्राईल संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत खेडेकर, उपसरपंच सूर्यकांत दयाळकर आणि समाज बांधव राजेंद्र खेडेकर आदी उपस्थित होते. कोकण रेल्वेची उभारणी करताना महाराष्ट्रानं 70% वाटा उचललाय. गोव्याने 10% आणि 20% कर्नाटकने उचलला. महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 2च गाड्या आल्या. त्यापैकी एक दादर रत्नागिरी, ती पण संपूर्ण महाराष्ट्रात धावत नाही, तर दुसरी नारायणराव राणे यांनी सुरू केलेली तुतारी एक्सप्रेस. गोव्याच्या वाट्याला 10 गाड्या आल्या, कर्नाटकच्या वाट्याला 20 गाड्या आल्या आहेत. आणि कोणतेही पैसे खर्च न करता केरळ, तामिळनाडूच्या वाट्याला 10 गाड्या दिलेल्या आहेत. मग 70% वाटा उचलून आर्थिक भार सोसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या वाट्याला गाड्या का आल्या नाहीत? महाराष्ट्राच्या वाट्याला किमान अजून 3 गाड्या आल्या पाहिजेत. एक वसई सावंतवाडी, दुसरी पनवेल रत्नागिरी सकाळी 7 वाजता आणि रात्री सावंतवाडीवरून दिव्याला परत जाणारी गाडी पुन्हा दिवा सावंतवाडी म्हणून सोडण्यात यावी. तसेच 1977 भूसंपादन केलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा ते पनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. विजेची जोडणी पूर्ण झालेली नाही. मग पनवेल वरून दर 1 तासाला रोहा लोकल सुरू झाली तर कोकणातील शेतकरी, विशेषतः रायगड मधील पनवेल मुंबईमध्ये येऊन नोकरी करू शकतो आणि आज करतही आहे. त्यांना एसटीने प्रवास करावा लागतोय.
तरी पनवेलवरून रोहा लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी कोकण रेल्वे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, CA, CS, लॉ यासाठी जाणाऱ्या इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी चिपळूण आणि रत्नागिरी येथे तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेमिनारसाठी चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सेमिनारसाठी रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, रोटरी क्लब रत्नागिरीचे रोटरियन श्रीकांत भुरके, सेक्रेटरी प्रमोद कुलकर्णी, रोटरी क्लब मिडटाऊन रत्नागिरीचे अध्यक्ष बिपिन गांधी, उपाध्यक्ष हिरकांत साळवी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, प्रशालेतील तज्ञ प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. सेमिनार रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये चितळे मंगल कार्यालय येथे आणि रत्नागिरीमध्ये हॉटेल विवेक माळा नाका रत्नागिरी येथे संपन्न झाला असून मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती लाभली. या सेमिनारमध्ये इयत्ता 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE या प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी, MST, CET आणि आर्किटेक्चर परीक्षा तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापक रोहन खेडेकर, राजीव रंजन यांनी केलं. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल क्षेत्रात आवड आणि करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी पासूनच नीट परीक्षा तयारी आणि अभ्यास नियोजन कसं करावं यासारख्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन डॉक्टर प्राची जोशी खेडेकर, प्राध्यापक शुभम मुद्राळे यांनी केलं. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी नंतर वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना प्राध्यापक पारस नलावडे आणि बाळासाहेब राऊत यांचं बहुदल मार्गदर्शन लाभलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.